नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहतीच्या जागेवर पुनर्वसनाच्या नावाखाली मोठा घोटाळा होत असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणच्या 48 एकर जागेसाठी तब्बल 100% टीडीआर दिला जाणार आहे. या टीडीआरची किंमत तब्बल 768 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्व व्यवहारच कुठेतरी संशयास्पद वाटत असून याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पुण्यातील पर्वती येथील जनता वसाहतीचा टीडीआर देण्याचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. पुण्यातील पुणेकरांचं आदराचं देवस्थान पर्वती इथं आसपासच्या जागेवर ही झोपडपट्टी आहे. ही घोषित झोपडपट्टी आहे. सुमारे 48 एकरावर ही झोपडपट्टी आहे. हिच्या पुनर्वसनाचा विषय अनेक वर्षे चर्चेत आहे. हिलटॉप आणि हिलस्टॉपवरची जागा असल्यामुळे याच्यामध्ये बांधकामांनाही मर्यादा आहे. साधारणपणे या जागेचा टीडीआर हा 0.25 इतका दिला जातो. परंतु आता मात्र या संपूर्ण जागेचा पूर्ण 100% टीडीआर देण्याचा प्रस्ताव चर्चेमध्ये आहे. मुळात ही जागा एका खाजगी मालकाची 2014-15 ही जागा 48 एकर जागा एका बिल्डरने 5 ते 10 कोटीच्या दरम्यान विकत घेतली असं किमान भासवलं. त्यानंतर या जागेचा व्यवहार त्या बिल्डरने दुसऱ्या एका बिल्डरशी 85 कोटी रुपयांना केला आणि आता SRAने ही जमीन झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जवळपास 20 लाख स्क्वेअर फूट टीडीआर देण्याच्या बदल्यामध्ये घेतलेली आहे. आता हा प्रस्ताव पालिकेकडे मांडला जाईल वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. परंतु ज्या जागेची किंमत मुळात 25% आहे तिचा 100% टीडीआर देणं हे कुठल्याही तत्वामध्ये कायद्यामध्ये बसत नाही. फक्त या बिल्डरांचा फायदा व्हावा म्हणून जून 2024 रोजी एक शासन आदेश काढण्यात आला आणि झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन सुकर व्हावं, सुलभ व्हावं म्हणून 100% टीडीआर देण्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आला. आता हा GR का काढण्यात आला, कोणी काढला, त्याच्या मागची काय भावना होती काय, कारण हा GR काय फक्त पर्वतीच्या जागेपुरता नाही तर तो एकूणच सगळ्या जागांबाबतचा निर्णय आहे. पण मुळामध्ये याच्यामध्ये दुसरा कसलाही उल्लेख नाही. म्हणजे त्या जागांचं त्याच्यावर घोषित हिलस्टॉप असेल तर काय, ग्रीन झोन असेल तर काय, किंवा आणखी नो डेव्हलपमेंट झोन असेल तर त्या जागांचं काय करायचं याचा उल्लेख या संपूर्ण GRमध्ये कुठेही नाही. परंतु या GRचा बातरायन संबंध लावून आता 100% टीडीआर देण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. म्हणजे जी जागा 5 ते 10 कोटी रुपयामध्ये घेतली ती जागा ती झोपडपट्टी न हटवता सुमारे 750 कोटी रुपयाला विकत घ्यायचा. मग त्याचा मोबदला टीडीआरच्या स्वरूपात आहे किंवा आणखी काही, हा भाग वेगळा आहे. हा संपूर्ण प्रकार बेकायदा, पुणेकरांच्या जखमीवर मीठ चोळणारा आणि एकूणच सगळ्या डेव्हलपमेंटची वगैरे वाट लावणारा आहे. याच्यातून कुणाच्या हाताला काही लागेल असं वाटत नाही. फक्त दलाल आहेत ते याच्यामधून श्रीमंत झालेले आहेत. पुणे महापालिका, SRA किंवा पुणेकर किंवा जनता वसाहतीचे लोक यांच्यात पदरात यातून काहीही पडणार नाही एवढं मात्र नक्की. त्यामुळे आता राज्य शासनाने यात लक्ष घालून या जागेचा पुनर्विकास योग्य पद्धतीने करावा, स्वतः करावा, यासाठी आम्ही आता शासनाला पत्र लिहित आहोत. 750 कोटींचा हा टीडीआर केवळ बिल्डर आणि जागा मालकांसोबतचे अर्थसंबंध जपण्यासाठी दिला जात आहे अशी टीका मोठ्या प्रमाणात होत आहे. 100% टीडीआर हा कोणत्या नियमात बसतो, या प्रस्तावाला मंजुरी कुणी दिली आणि का दिली आणि नेमकं कोणाच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय. जनता वसाहतीतून याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. पुण्यातील जनता वसाहतीतील तब्बल 48 एकर जागेवर SRAच्या नावाखाली जवळपास एक बिल्डर आहे. या बिल्डरला 750 कोटींचा टीडीआर देण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेला कुठेतरी ही प्रक्रियाच मुळात संशयास्पद आहे, कारण अशा पद्धतीने एखाद्या जागेवर 100% टीडीआर दिला जाऊ शकत नाही, तरी सुद्धा हा टीडीआर दिला जातोय. या सगळ्यावरती इथल्या स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे मी जाणून घेणार आहे. मी आता जनता वसाहतीतच उभी आहे आणि माझ्याबरोबर इथले स्थानिक नागरिक आहेत सगळे. खरं तर काय सांगाल, एकंदरीत टीडीआरचा हा सगळा मुद्दा तसा समजायला किचकट असला तरी सुद्धा इथले स्थानिक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे यावर? आमची भूमिका म्हणजे आम्ही मॅडम आता 2015 पासून या SRAच्या साडी भांडतोय
आमचा SRA विरोध नाही आहे, पण जो तिथला गटणे साहेब म्हणून आहे किंवा गृहनिर्माण खातं यांच्या जे संबंधित अधिकारी मंत्री असतील त्यांनी आमच्या जनता वसाहतीमध्ये यावं, आम्हाला विश्वासात घ्यावं, आम्हाला आमच्या अडीअडचणी जाणून घ्याव्या आणि त्या SRA संबंधित पुढचं काम करावं हीच आमची इच्छा आहे. पण आता आजची न्यूज बघता की इथं TDR 0.4 आणि 0.8 एवढाच आहे, पण त्यांनी 100% मंजूर केलेला आहे. तो गटणे हा जो आहे त्याची बदली पण झालेली आहे. तर आम्ही गटणे साहेबांना भेटलो होतो 6 महिन्यापूर्वी, पण एक बातमी आली तर साहेबांनी सांगितले की तुम्हाला विश्वासात घेऊन तुमच्याशी बोलून स्थानिक नागरिकांशी बोलून आम्ही जो फार्मर बिल्डर होता तो पण फ्रॉड आहे, तो काळ्या लिस्टमध्ये आहे, त्यालाच देण्यात आलेला आहे. आता काय होतं आहे, आम्हाला असं कळतं की बाबा त्यांचे खिसे म्हणजे मालामाल करून हा साहेब असतील, SRAच्या संबंधित अधिकारी असतील, त्यांना तो थोडीशी लाच देऊन ह्या संबंधित सगळं मंजूर करून घेण्याचं काम करत आहे. त्याच्यातनं हा बातमी आल्यानं आम्ही जनता वसाहतीतले सगळे नागरिक एक बॉम्बच पडला आमच्यासाठी. पण आमचा या ठिकाणी याला पूर्णपणे विरोध आहे. आम्ही या संबंधी कोर्टातही जाऊ जर हे रद्द झालं नाही तर. काय सांगाल एकंदरीत आता जी काही तुम्ही मागणी करताय, SRA व्हायला हवं, पण अशा पद्धतीने हे जे काही आता TDRचा हा नवीनच मुद्दा आपल्याला समजतोय, जवळपास म्हणजे 10, 12, 15 कोटींची जागा आहे ती 750 कोटींपर्यंत म्हणजे 743 कोटींपर्यंत TDR या जागेचा मिळणार आहे. काय नेमकं वाटतंय, का हे सगळं सुरू असेल? सुरू म्हणजे जे उच्चपदी जे अधिकारी आहेत त्यांच्यात महत्त्वाचा वाटा असणार आहे. कारण एवढी मोठी जागा आहे त्याच्यामध्ये यांना SRAची स्कीम राबवायची असेल तर ही संगनमताने न करता त्यांच्या मताने ही चालू आहे. तर ही अशी न होता नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या जाणून हे काम झालं पाहिजे एवढंच. हो. काय सांगाल, 750 कोटींचा TDR दिला जाणार आहे इथल्या 48 एकर जागेला, किती मोठं हे सगळं स्कॅम वाटतोय? पहिल्यांदा पाहता किती संशयास्पद वाटतं? आता यांनी काय केलं आहे, बिल्डरनी आता जागा विकलेली, आता सातबारासुद्धा बदलल्या जाईल आणि नुसता जनता वसाहतीचाच विषय नाही तर अख्ख्या पुणे शहराचा हा घोटाळा आहे. हे काय करतात आहेत, ही जागा सरकारला हँडओव्हर करतात आहेत SRAला आणि पैसे गोळा करतात आहेत आणि कालांतराने काय करणार, ह्याचं परत टेंडरिंग करणार आणि इथल्या लोकांना विचारत नाही घेता यांची मनमानी कारभार करणार. पण जनता वसाहत एवढी साधी नाही आहे की सर्व जाती समाजातल्या लोकांनी जनता वसाहत विखुरलेली आहे. आणि आम्ही 2017 साली सुद्धा मोर्चा काढला होता आणि हाच असा प्रकार भ्रष्टाचार झाला, तो उघडकीस केला आणि सर्व हा SRAचा, या बिल्डरांचा आणि या राज्य शासनाचा त्यावेळीसुद्धा जो डाव होता जनता शासनाच्या बाबतीत तो आम्ही हाणून पाडला नाही. ह्यासुद्धा टायमी आम्हाला तर कळलेलं आहे. त्यामुळे आम्ही कागदपत्राचा पूर्णतः हे केलेला, आज माहिती अधिकारसुद्धा टाकलेला आहे. त्याच्यात माहिती मिळेल प्रस्ताव कुणी दाखल केलेला आहे, राज्य शासनाने कुठली कागदपत्र पूर्तता केली, महानगरपालिकेने त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप केलेले आहेत आणि इथले जे नाकर्ते जे सरकारमध्ये प्रस्थापित आहेत ज्यांना जनतेचं देणं घेणं नाही यांचे पण चेहरे आता उघड होतील या सगळ्या गोष्टीतून. हे जाणून बुजून ठरवून कुणी करताय का, किंवा या सगळ्याच्या मागे कुणी असं वाटतं का? काय सर्वसामान्य जनतेचं एक तर देणं घेणं नाही आहे. सर्वसामान्य जनता ही यांना रस्त्यावरती म्हणजे काही करू दे आणि मरू दे ही परिस्थिती झालेली. आता जर तुम्ही बघायला गेले तर SRAचा जो हे आहे गृहनिर्माण मंत्री तो मंगलप्रताप लोढ आहे आणि तो बिल्डर आहे. त्यामुळे त्याला जनतेचं काही देणं घेणं, त्याला फक्त बिल्डरांचा देणं घेणं आहे. बिल्डर हा त्याच्याच लोकांचा विचार करणार आणि तो पैसे कमवून द्यायचं त्यांनी अट्टाच घेतला असं आणि त्यातनं पैसे खायचं हे त्यांचं ठरलेलं असं. आणि सरकार तर आता तुम्ही बघताय फक्त काहीतरी बुलबुलायाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि जनतेला कुठल्याही प्रकारे विचार घेत नाही. पण जनता वसाहती सज्ञ इथं अशिक्षित अशी बोटामोजून एवढी पण शिक्षित एवढी आहेत, IT इंजिनिअरिंग वगैरे झालेली पोरं आहेत. त्यामुळं सगळी शिक्षित आणि सगळे आवाज उठवतील आणि याच्या पुढं आम्ही न्यायालयीन त्यानंतर राज्य शासनाच्या विरुद्ध, महानगरपालिकेच्या विरुद्ध एकजुटीने आमची जनता वसाहत कृती समिती आहे ती रस्त्यावरती उतरून आणि कागदपत्रेसुद्धा आम्ही सगळं पाठपुरावा करून हे सर्व बंद करू. नक्कीच महिला माझ्याबरोबर भरपूर आहेत. आजी काय सांगाल, किती वर्ष तुम्ही इथे राहताय आणि आता हा जो काही SRAचा प्लॅन आहे हा मुळात तुम्हाला मान्य आहे का? नाही, आम्हाला अजिबात मान्य आहे. कारण आम्ही 40 वर्ष झालं राहतो इथे. 40 वर्ष इथे आम्हाला काहीच नाही. 40 वर्षापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. आणि आम्हाला याचं काहीच मान्य नाही, माहिती नाही. सकाळी पेपरला वाचलं तेव्हा एकदम असा बॉम्ब फुटल्यासारखं झालं. म्हणजे हे काय झालं म्हटलं असं. म्हणजे हे शासन नाही आम्हाला, आमच्या जनतेला, आमच्या लोकांना ह्याच्यामध्ये विश्वासात घेत नाही, काय विचारपूस करत नाही. म्हणजे ह्याचा मनमानीच कारभार चाललेला आहे का? ह्यात आहे कोण नक्की? ह्याच्यात कुणाचा फायदा, कोण फायदा करून घेतोय हे आम्हाला कळलं पाहिजे ना. आमच्या काय समस्या आहेत, आमचे काय काय आम्हाला इथं पाहिजे, कसं पाहिजे हे यांनी विचारून घेतलं पाहिजे ना. यांच्या मनानेच हे ठरवतात सगळं. म्हणजे यांच्या हातात सत्ता, म्हणजे यांनी काही करायचं का? म्हणजे जनतेला विश्वासात न घेता केवळ बिल्डरला फायदा व्हावा, बिल्डरला फायदा होण्यासाठीच हे सगळं चालू आहे. बिल्डर कोण आहे ते पण माहित नाही, पण आता पेपरला आलं म्हणून कळलं ना.
की त्याच्यानंतर काय होईल ते आता पुढचं पुढं बघू मग. नक्कीच खरं तर आम्ही रोडवर उतरू सगळे, आमचे सगळे जवान म्हणजे युवा कार्यकर्ते आहोत, आम्ही आहोत वयस्कर, आम्ही सगळे रोडवर उतरू आमच्या हक्कासाठी, आमच्या जनतेच्या हक्कासाठी, आमच्या जनता वसाहतच्या नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही रोडवर उतरणार. यांच्या मागे हा जो टीडीआरचा मुद्दा आहे, खरं तर 750 कोटींचा हा सगळं टीडीआर मंजूर करण्यात आलेला आहे, प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही जर प्रक्रिया थांबली नाही तर तुमचं काही या सगळ्यावरती एखादं काही आंदोलन किंवा अशा पद्धतीने आवाज उठवण्याचा 100% आंदोलन होईल, 100% आंदोलन होईल. आणि आमची जनता ही कोणत्याही दबावाला बळी पडणारी नाही आहे. ही जनता वसाहत सगळी सुज्ञान आहे, त्यामुळे कुणाचाही दबाव असेल, कुणाचाही काय असेल तरी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही जनता वसाहत नाही. ज्या विभागाकडून खरं तर अशा पद्धतीचे आदेश काढण्यात आले आहेत त्यांना काही इशारा देऊ इच्छित आहे? त्या विभागाला एक मागच्या वर्षीच आम्ही आंदोलन काढलं होतं. 4 ते 5 हजार महिला आणि पुरुष होते. त्यावेळीच ते ऑफिस फुटलं असतं. तर त्यावेळेस मध्यस्थी आमच्या इथल्या पोलिसांनी करून आम्हाला शांत करून आमचे गुन्हे पण दाखल केले त्यावेळेस. पण आता त्यांना एकच विनंती करतो की आम्हाला जर विश्वासूत घेतलं नाही तर पुन्हा हा 10,000 लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी जाणार आणि त्या ऑफिसला आम्ही साहेब जो जबाबदार असेल त्याला जाब विचारणार. नाही सांगितलं तर आमच्या जनता वसाहत स्टाईलने त्याला धडा शिकवणार. माहिती अधिकार दाखल केला असं सांगितलंय तुम्ही, काय आजच्या तारखेचा माहिती अधिकार आहे. आम्ही सकाळी पेपर वाचल्यावरती सर्व जे त्यातले मुद्दे जे आहेत राज्य शासनाचे किंवा महानगरपालिकेचे सर्व माहितीची मागे ओलेली तर आहेच. पण ही गेंड्याची कातडी हे सरकार, कारण त्यांना पुनरावृत्ती करायची सवय, कारण पैसे खायची सवय लागलेली, मोठे मोठे भ्रष्टाचार बाहेर येतात, त्यांना वाटतं काही होत नाही. पण ही जनता ही साधण्याने ही जनता त्यांना रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मागच्या जर बघितलं तुम्ही तेव्हा आम्ही जो मोर्चा काढला होता तेव्हा पूर्णतः सर्व कामकाज बंद केलेलं ते सुद्धा पत्र आहेत आमच्याकडे. म्हणजे हा भ्रष्टाचार वारंवार होत आहे. हा बिल्डर परमार हा धंदा करायला आलेला आहे आणि त्याचे जर प्रकल्प जर बघितले बाकी तर शून्य, कुठं त्याचा एक सुद्धा प्रकल्प नाही आहे. त्याने स्वतःचं घर पण दुसऱ्याकडनं बांधून घेतलं असेल, कारण हा पैसे कमवण्यासाठी गोरगरिबांना कुठेतरी वेटीस धरून धंदाच करतोय. त्यामुळे इथं कोणी गप्प बसणार नाही. नक्कीच आपण बघतोय की हे सगळे जनता वसाहत मधले नागरिक आहेत. हा जो काही टीडीआरचा मुद्दा आता समोर आलेला आहे यावरती आम्ही सगळे मिळून आवाज उठवू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मुळात जी जागा आमच्या हक्काची आहे, ज्या जागेवरती अशा पद्धतीचा SRAचा प्रकल्प आणला जातो आणि मुळात टीडीआर इतका मोठ्या प्रमाणात दिला जातो, 100% टीडीआर देण्याची मुळातच अशा पद्धतीची कुठलीही उपाययोजना यामध्ये नसताना, अलाउडच नसताना हे सगळं का केलं जात आहे, कुठल्या बिल्डरच्या घशात हा सगळा पैसा घालायचा आहे, त्यासाठी हे सगळं केलं जात आहे अशी मागणी, असा प्रश्न जो आहे तो खरं तर इथले नागरिक उपस्थित करताना पाहायला मिळतात. त्यामुळे ही टीडीआरची प्रक्रिया काही करून रद्द व्हायला हवी, थांबायला हवी. यासाठी आता जनता वसाहत कृती समिती सुद्धा पुढे येणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ही टीडीआरची प्रक्रिया थांबवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या कृती समितीच्या वतीने जो माहिती अधिकार दाखल करण्यात आला आहे त्यातून नेमकी कोणकोणती माहिती समोर येते, हा बिल्डर नेमका कोण आहे आणि कुणासाठी हे सगळं सुरू आहे, या सगळ्याची माहिती जेव्हा समोर येईल त्यानंतर हे सगळेच नागरिक जे आहेत ते मग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले सुद्धा पाहायला मिळू शकतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.